लग्नाच्या आनंदावर काळाचा घाला. आळंदी पंढरपूर महामार्गावर पती-पत्नीचा दुर्दैवी अंत. आनंदाच्या क्षणाकडे वाटचाल करत असताना नियतीनं क्रूर खेळ खेळल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. आळंदी पंढरपूर महामार्गावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बरड व राजुरी दरम्यान असलेल्या घोलप वस्तीत ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. राजुरी तालुका फलटण येथील गजानन रामचंद्र जाधव वय वर्ष 53 आणि सिंधुबाई गजानन जाधव वय वर्ष 48 हे दोघे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी फलटणच्या दिशेने आनंदाने निघाले होते. घरातून निघताना आनंद, उत्साह आणि सणासुदीचं वातावरण होतं, मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. घोलप वस्तीजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीची समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली आणि क्षणातच दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच हळहळ व्यक्त केली जात होती. ही बातमी समजताच परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. संतप्त जमावानं ट्रकवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. परिस्थिती तणावपूर्ण बनली असता पोलीस कर्मचारी अमोल सांगन यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर मयत गजानन जाधव व सिंधुबाई जाधव यांचे मृतदेह तातडीनं फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनं राजुरी परिसरावर शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान आळंदी पंढरपूर महामार्गावर वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्रशासनानं या मार्गावर तातडीनं उपाययोजना करून सूचना फलक, वेगमर्यादा, नियंत्रण आणि सुरक्षा वाढवावे अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरतीये. लग्नाच्या आनंदात निघालेले हे दाम्पत्य काही क्षणात काळाच्या पडद्याआड गेले. आनंदाच्या प्रवासाला दुःखाची किनार लागली अशी भावना व्यक्त करत परिसरात हळहळ व्यक्त होतीये. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.